वाटू नकोस नाही या याला मान धरला नव्हती माझी. अरे का वरटतोय तुला माहिती आहे? अरे याला भूक लागली. अरे मग याला सांगता येत नाही माझ्याकडे काय लागत ते मागवून घ्यायचं. मागून ते सगळं सांगितलं का? तुझ्याकडे ताजं काय आहे? माझ्याकडं ताजं म्हणायला गेलं असतं हलवाचं पद्धतीने आम्हाला पिठलं तेवढंच आहे. कशी वाढत नाही आपल्या माझ्या पाठचे श्रीपाल महाराज मी जे ऐकलंय जे पाहिलंय ते सत्यच आहे. संग्राम एकेकाने राज्यातील जनतेसाठी अन्नदान मिळत होते त्यावेळी सुवर्ण संकटाला वेळा घालून हे राज्य संकटाच्या तावडीतून वाचवले. पण हा वैर्याचा नसून आपल्या घरात असताना जेवण रथ असावा. श्रीपाल महाराज मी वैरू सुद्धा जाणतो परंतु रतनगडच्या काम येईपर्यंत तुम्हाला या सत्य किंवा सत्य याचा पाठपुरावा वेळेनुसार करू. पण खल्ल्यावर कसे गोष्ट मिळू नका. श्रीपाल महाराज मी सम्राटच्या हातून रतनगडावर स्वारी करण्याच्या उद्देशाने जात आहोत. जा संग्राम जा. तुझ्या नावाचा संग्राम आहे. रतनगडच्या कामगिरीवर तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. कर्तन करायला प्रत्युत्तर देत असतं वगैरे जरा श्रीपाल महाराज प्राण पणाला लावीन परंतु गुलामगिरी कधीच पत्करणार नाही. सावधान संग्राम सावधान. रतनगडचं कर्तन करायचे जावी काय महाराज बऱ्याच दिवसात घेतलं वाय पण हे लेगीच पाणाला घातलेलं आहे ना. काम आहे अरे लेगीच नाव तो काय तू अरे तो लेटा सांग काय बरं मी काय म्हणतो माहिती. अरे बोलू चालू आमचा एक साधा आणि सोपा प्रश्न. अरे बोलू चालू अरे असा कोणता प्रश्न आहे सांगा. माझ्या खांद्यावर माझ्यापेक्षा मोठं होणार कोणता प्रश्न आहे सांगा लवकर. तुम्ही थांबा ना. काय झालं तात्या बरं मी काय म्हणतो माहिती. प्रश्न साधा आणि सोपा आहे तुम्ही उत्तर द्या. अरे बोलू चालू नक्की घेणार. आला वारा गेला मला चिडून कोणता प्रश्न आहे सांगा लवकर. तसं सोडायचं कोणता प्रश्न सांगताय की नाही तुम्ही उत्तर द्या. नक्की घेणार खरोखर घेणार. माझी चकुलीची मी काय सांगितलं. अरे कोणता प्रश्न साधा आणि सोपा तुम्ही उत्तर द्या. अरे बोलू चालू नक्की देणार. बरं प्रश्न विचारू. नाही विचार आता आता नाही विचारू का. अरे विचार बोललो ना. तुमचा पोपट पोपनीस खातो काय. अरे बोलू हा काय बोलला. तुमचा पोपट पोपनीस खातो काय आणि त्या पोपटाला लाल तो बोलू प्रश्न करून विचारला उत्तर कोणला पाहिजे असा माझा समजला. ऊट आता काय झालं यानं माझ्या कामक्या मोडला. तुला काय झाले तुला काय झाले प्रश्न विचारलास ना. लालचोच कोणी विचारला. सुरुवात कोणी केला त्यातला काही जमायचं नाही बाबा. मग उत्तर चुकीचं घेऊन ये हे देतील का. त्याला काय विचारतो हा विचार काय असेल ते उत्तर माझ्याकडे द्या. शाबास. अरे बोलू शाबास. अरे उत्तर हवंय ना फक्त फक्त तयार आहे. काय काय सकाळी उठत जेवढं उत्तर असतं मला नव्हतं माहिती मग तुलाच पाठवलं असता. काय झालं कामट्या मोडला माझ्या भाड्या बांधायला असा म्हणजे भाड्या पण बांधतात मग कशा शिरसर काठी त्या काय मला माहिती त्यांनाच विचार. पण विचारू दाबात विचारू आतलं तेवढा घुंगरू झालं
त्याला बांधलं हो तुम्ही भाड्या पण बांधता याला सांगणार भाड्या बांधायला हे भावा आता खरोखर उठ नाही तर याला माझा चौथरा पण दिला गेला नाही अरे मला ताप येतोय ताप येतोय डॉक्टर आलेला आहे कसं डॉक्टर आहे गुरांचं डॉक्टर तापली सकट इंजेक्शन मला कापूस धरले का बापूस प्रश्न कोणी विचारला उत्तर कोणला पाहिजे मला मी काय म्हणतो माहिती दाबाचे उत्तर झालं गेलं गंगे आहे मी काय नाही काय गंगेला अगदी बरोबर बोलतोय पण उत्तर देण्याशिवाय इथून जाणार नाही बरोबर आहे द्या त्याची काय द्या ही पोझिशन बदलू नकोस अरे हो करू कसं म्हणत आहे अरे अरे तू आता घरोघरी तुझ्या पाय लई सुचलोय तुझ्या पाय लई सुचलोय काय झालं का आपली झाली की तुला येईल पाहता एका अटीवर आता जल्ली हटतोस मी यांनी काय बोलायचं बोल साहेब हा इकडे या म्हणजे तुला मला नाही बोलवायचं मग आता ससवत लागणार आज पोच लय वाढली गेली असं त्याला मला नाही बोलवा काय बोलू कुणीही बोलवायचं कुणी बोलवायचं करू काय कसं बोलवायचं बोलू साहेब इकडे या ठीक आहे कसं माहितीये ना कसं माहितीये ना बोलू साहेब काय पत्रा लावतोय कसं बोलवायचं साहेब माहितीये मला नाही बोलवा बोलू साहेब इकडे या ठीक आहे बोलू साहेब मला आवाज बोलू साहेब कुठे मानकोट मोठी माझी बोलू साहेब कुठे बरोबर इकडे कशी बोलत नाही बोलू चालू व्यवस्थित ठेवा येतोच मी काय चुना लावला तुला चांगला केले शिपाई त्याला विचारा तुला हुशार आहे मला विचारा का घाबरत आहो की तुम्ही विचारा पण नका कुठल्या भाट्या गोपीमध्ये काय म्हणतात भाग्य गोपी ते दाढी लागते लगेच घाला लागेल
हे साधू महाराज आमच्या विनंतीला आग्रहाला मान देऊन इथपर्यंत हजर झाले. अरे विनंतीला मान देऊ नाही म्हटलं आग्र्यावर आधारित कार्याला म्हणून म्हणतो त्याला कशाचीही कमतरता नसेल. अजिबात हो अन्न पाणी जेवणाचं तू बघ जेवणाचं मी बघ तू बघ बाबांच्या जेवणाचं मी बघतो. हे सत्वशील महापुरुष आहे. दिसतोय सत्व यांच्यात कुठून भरलेली आहे. सत्व कुठून भरलेली आहे. आध्यात्मिक घाबरो आध्यात्मिक घाबरो आपल्या राज्यात सर्व काही आपल्या राज्यात सर्व काही ठीक झालं असताना म्हणून कशाला घेऊन आध्यात्मिक हे गुरु हे माझे गुरुवारी आहे. म्हणजे तुम्हाला नाद आहे बुवाचा तुम्हाला नाद आहे का बुवांचा सांगताय ना माझे गुरुवारी आहे. ही त्यांचा शिष्य आहे. काय झालं हे कोणतीच तुम्हीच राहा तुम्हीच काय असेल नसेल सुंदर राजवाड्यामध्ये माझा अभंग सादर व्हायला हवा. जेव्हा मी कर्णपूर गेलो ना भेटायला दिली होती. हा म्हणजे ते टायटल हा माहिती जो सोने बाबाचं केलं प्रसाद तेव्हा आज कोण घालील कोण आज घालील ते काय जो सोने बाबाचं केलं त्याचं होईल वाटवलं. तसं नव्हतं ते सोने बाबाचं केलं त्याचं होईल सर्वत्र म्हणून काय बोलत आहे त्याला विचारा. केळ्याने होत आहे आधी केळीची पाहिजे. हो महाराज हे सर्व केळ्याने झालेलं आहे आधी केळीची पाहिजे. जो खाई बाबाचा प्रसाद तुम्ही एवढा खाता ना माझ्या गुरुवारी आहे. जो खाई बाबाचा प्रसाद तो धावत जाईल संडास. आमच्या प्रसादाचा अपमान ओम भट स्वाहा आणि कलकत्तेवाले लागेल लोकांच्या वाटी. काय पाट्यात पावडर आणले मला हिमलची पावडर लागले. मला तरी तसंच वाटते. गुरुवारी यांचा अंत भाऊ होता. कशा रागाची ती काय पावडर मी आला पटाची पावडर कशी त्या खाली गेली तो पावडर आपल्या इच्छा शक्तीने ते काही करू शकतात. इथं बघा कुठल्या शक्तीने इच्छा शक्तीने इच्छा शक्तीने माझा अभंग सादर करताय की नाही. काही बाबाचे अपेक्षा वाढल्या बरं अंगाला पायी नसेल ज्ञानात पाठवून उघडते. बरं मी काय म्हणतो माहितीये तुमचा अभंग घ्या नक्की घ्या नक्की घ्या नक्की घ्या. या चकरा बिकला आहे की काय बघताच कुठला द्यायचा कोणीचा का सुद्धा आतमध्ये पत्रा बित्रा मारलाय की. बरं मी काय म्हणतो माहितीये बाबांचा अभंग घेतो. घे बाबा घेऊ ना नक्की घ्या सादरा मोकळा आधी घेऊ दे तरी जास्ती घे पुढे घेऊ दे कुठं बघायला होती ते काय चाललंय बाबा सातव्या पटीत गेला होता मग घेऊ काय आधी बोलत मी काय मोना बी नाही का सादरा
मुकडा बाई काय झालं कसा फुललाय तू साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग काय बा बाबा मोदीच बसला कसा आणि पाय माझा भरला ग तनुपतीत बसू तनुपतीत बसू आतमध्ये जाईल कसू ऐका बाबा एका पायावर घालत बसला या पायात कसं म्हटलं तर बाबा त्या पायावर बसेल बाबा पहाटे 4 वाजता गंगेमध्ये स्नानासाठी जातात माहिती वाजता पहाटे 4 वाजता तेव्हा कसा बाबा नक्की गंगेतच जातात ना त्या धक्क्यात जातात हे सत्वाची महापुरुष आहे हो ते पण आहे हे टाका तुमच्या अंगावरती पंचावृत्ती बोललं तर म्हणे कशाही काढू शकतील बरं मी झालं बसतो त्याच्यात पाणी बी नाही बाबा कामगिरी करतो कशा करायचंय का आता बाबा कशाला पण करून घे बाबाची काका आरती व्हायला बाबाची आरती म्हणतो थांब बाबाची आरती मला येते मी घेऊ मग तुम्ही बाबाच्या आरत्या जाता बाबाची जाता शांत बस तिथं अंगूर करू दे मी बाबांची आरती घेतो शांत शांत बस तोंडात आवाज करायची बाबा तरी अंगूर करतो पाया पडतो बाबा तुझ्या शांत बस गोपरा देत तुझ्या पुढे शांत वेडे भक्त बाबांचे भाबडे मांगोळी मोठो काय माझी मांगोळची अरे काय म्हणतो बाबांच्या भोपळे नाव भाबडे बाबडे मग ठीक आहे काहीतरी पुसला पावडर पण टाकतो असे त्याला काय झाले काही समजत नाही वेडे भक्त बाबांचे भाबडे जातात बाबांच्या आरतीला नागडी नदीच्या तळाच्या कोपऱ्यात नाही नदीच्या कोपऱ्यावर काय करतात तुम्ही नदीच्या कोपऱ्यावर काय करता नदीच्या कोपऱ्यावर वाळू काढतो वाळू चालतात त्याच्यावर चालणार वाल इथं कशाला आल्या वाल तुमच्या राज्यात भ्रष्टाचार होतो आपल्या राज्यात भ्रष्टाचार होतोय बाबाच्या भाड्यात पाणी बिना कामगिरी करतो कशा भ्रष्टाचार होतो बाबाचं काहीतरी बुकिंग चालू हो बाबांचं तुमचं पर्णभूत पॅकेट चालू होतं अरे मी त्याचा गुरुवर्य हे माझे शिष्य पण ह्याला कसं काय समजलं तुम्हाला कसं काय समजतं
कोण हे माझ्या पूर्वज आहे आणि ते वयोवृद्ध सुद्धा झाले झालं आणि ह्या पदार्थ व्यवस्थित द्या बाबाला दात पण नाही मी काय म्हणतो तुझी माझ्याकडे एक पदार्थ आहे नरम आहे असं म्हणमुलीत आहे काय आहे गुलाबजाम दात नाही म्हटलं असं घालून हे बाबा भविष्यात सुद्धा जाणतात आपल्या अडचणी दूर करायचे असतील